रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतोय. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तोचवरी. दोरे चिरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे. तुका मने कैचा बैसण्याची ठाव जठरी बाळा वाव एकाएकी. महाराजांचा हा खूप प्रसिद्ध आणि खूप छान असा अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये सरावाचं महत्व सांगतात. एखाद्या गोष्टीच्या सातत्याबद्दल भाष्य करणारा हा अभंग आहे. हे सांगताना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत की ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. अभ्यास इथं सराव या अर्थाने घेतलाय. एखाद्या गोष्टीचा सातत्यपूर्ण सराव किंवा प्रयत्नपूर्वक जर आपण सराव केला तर कार्यसिद्धीला जातं असं महाराज म्हणतात. म्हणजे ते काम पूर्ण होतं. जसं की म्हणून उदाहरण देताना म्हणतायत की ओले मूळ भेदी खडकाचे अंग. झाडाचं मूळ ओलं असताना सुद्धा जमिनीत वाढताना एखाद्या खडकाला चिरत चिरत ते खाली जमिनीमध्ये पाण्याच्या शोधात जात असं म्हणतात. म्हणजे अगदी टणक खडक असावा तरी सुद्धा त्याला तोडण्याची ताकद ओलं असणारं नाजूक मूळ सुद्धा ठेवतं. कारण तो सातत्यानं त्याच्या आत जाण्याचा प्रयत्न करत असतो असं महाराज म्हणतात. पुढच्या चरणामध्ये म्हणतायत की नाही ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तोचवरी. मला जमेल का हे कुठं होत असतं का म्हणणाऱ्यासाठी आहे. महाराज म्हणतात एखादी गोष्ट अवघड कुठपर्यंत आहे जोपर्यंत ती आपण सुरू करत नाही किंवा ती करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंतच ती गोष्ट अवघड असते. एकदा सुरू केली की ती पूर्ण होतेच असं म्हणतायत. आणि पुढे म्हणतायत दोरे चिरा कापे पडिला कांचनी. आणखी उदाहरण देताना सांगतायत एखादा दोरा असावा किंवा दोरखंड असावा तो जर सतत सतत दगडावर जरी घासला ना तर त्या दगडाला तो तशी तिथं खून पाडतो म्हणतात. किंवा दगड सुद्धा त्या ठिकाणी त्या चिऱ्याच्या सारखं सारखं घासण्यामुळं कापला जातो असं म्हणतात, काचला जातो असं म्हणतात. फक्त सारखा तिथं घासला पाहिजे तेव्हा ते घडतं असं म्हणतात. अभ्यासे सेवणी विष पडे. एवढंच नाही म्हणतात, जर सतत थोडं 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 विष खाण्याचा जर आपण सराव केला ना तर शरीर विष सुद्धा पचवू शकतं असं सांगतात. या अनुषंगाने आणखी काय अभंगात महाराजांचे त्याच्यामध्ये म्हणतात की साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. थोडा थोडा विष काही लोक खातात म्हणतात सरावानं. म्हणजे सराव असेल तर काही होऊ शकतं सांगतायत महाराज. आणि शेवटी म्हणतायत तुका मने कैचा बैसण्याची ठाव जठरी बाळा वाव एकाएकी. आईच्या एवढ्याशा पोटामध्ये जेव्हा गर्भ वाढायला सुरुवात होते, बाळ वाढायला सुरू होतं, 9 महिन्याचं होईपर्यंत ते एवढी मोठी जागा घेतं म्हणतात. एवढी जागा असते का पोटात? पण ते तयार करताना तिथं तेवढी जागा होते ना, हळूहळू 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 ती तयार होते असं म्हणतात. किती उदाहरणं सांगावी महाराज. आम्ही शिक्षक म्हणून मुलांना सरावाचं महत्व जेव्हा सांगतो किंवा पालक म्हणून पोरांना अरे तू कर होतंय, तू प्रयत्न कर होतंय, ते जेव्हा सांगतो ना त्यावेळी अशा पद्धतीचे अभंग खूप मार्गदर्शक ठरतात. आणि ही उदाहरणं सुद्धा महाराजांनी तशीच दिलेली आहेत की होतंय तुम्ही करा. जीवनात नाही काहीच नाही, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. अशक्य असं काहीच नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. किंवा इथं अजून सराव केल्यानंतर ते होतं म्हणताना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अजून त्याच्यामध्ये परफेक्शन येऊ शकतं, नव्हे तर ते कार्य सिद्धीलाच जातं म्हणतात. या अभंगाच्या निमित्तानं चिंतन करूया. डोक्यात काही कामं ठेवलेत पण मनात भीती आहे, होईल की नाही होईल की नाही. जोपर्यंत तुम्ही ते सुरू करणार नाही, जोपर्यंत आपण ते सुरू करणार नाही तोपर्यंत ते काम पूर्णच होणार नाही असं महाराज सांगतात. त्या पद्धतीनं आपल्याला जे करायचं आहे ते सातत्यपूर्ण करू. ते कुठलीही किंतु परंतु मनात न आणता त्याची डायरेक्ट सुरुवात करू आणि यशस्वी जीवनाची वाटचाल आपण चालू ठेवू. आज
इथंच थांबूया. पुन्हा भेटूया असंच एखाद्या महाराजांच्या छान अशा अभंगाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.